आलंय का टेन्शन? शेवटच्या काही दिवसांसाठीचं स्ट्रेस मॅनेजमेंट याच्यावरती एक 5-10 मिनिटं आपण बोलूया. आलंय का? स्ट्रेस आलाय, टेन्शन आलंय, आलंय की नाही? कोणाला नाही आलंय? बिलकुल स्ट्रेस नाही आलाय, टेन्शन नाहीये. ज्यांना आलेलं नाही ते आलेच नाही, असं काही आहे का? मी बराचदा हा प्रश्न विचारत असतो की स्ट्रेस आलोय का, तर त्या काय काहीच उत्तर असतं नाही. स्ट्रेस, झोप येत नाहीये, जास्त स्ट्रेस आलाय. तर काहींचं उत्तर असं असतं की ना आम्हाला नाही आलंय टेन्शन वगैरे, तर त्याचा म्हणजे त्यांना तर जास्तच टेन्शन आलेलं असतं. असं जर उत्तर असेल ना तर ते जास्तच प्रॉब्लेमॅटिक असतं. उलट टेन्शन आलंय हे आपल्याला कळतंय ही बेटर कंडिशन असते. सो त्या केसमध्ये खास करून प्रिलिमच्या कंटेक्स्ट मध्ये काय करायला पाहिजे की जेणेकरून ते स्ट्रेस प्रॉब्लेमॅटिक ठरू नये. म्हणजे कबीराने सांगितलं की चिंता से चतुराई घटे. मग इतकं पण नको व्हायला की मी चतुर आहे पण माझी ती चतुराई घटली त्या 24 तारखेलाच आणि माझा प्रॉब्लेम झाला. कारण मी असं म्हणतो की प्रिलिम आणि खास करून युपीसी थोडीशी इमोशनल इंटेलिजन्सची एक्झाम आहे. मग त्या कंटेक्स्ट मध्ये मी काय करायला पाहिजे? सो त्यातली पहिली स्टेप आहे ती म्हणजे रेकग्नाइज करा. ठीक आहे, काय रेकग्नाइज करा की स्ट्रेस येणं, तणाव येणं, टेन्शन येणं हे नॅचरल आणि नॉर्मल आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला सांगाल ना की हे नॅचरल आहे, नॉर्मल आहे, त्यावेळेला आपोआपच त्याची इंटेन्सिटी कमी होईल. हे माझ्यासोबतच काहीतरी वेगळं होतंय असं जर मी वाटायला लागलं किंवा मी वाटू दिलं तर ते जास्त प्रॉब्लेमॅटिक ठरतं. सिंपल काय की हा मी ज्या फेज मध्ये आहे, मी ज्याच्यासाठी तयारी करतोय, सो त्या कंटेक्स्ट मध्ये स्ट्रेस येणं हे काय आहे, नॅचरली आहे. सो त्याचं स्ट्रेस आल्याचं घेतलेलं स्ट्रेस प्रॉब्लेमॅटिक ठरतं. की मला टेन्शन कसं आलंय, टेन्शन कसं आलंय याच तुम्ही टेन्शन घ्यायला लागलं तर ते प्रॉब्लेमॅटिक ठरतं. जेव्हा तुम्ही सांगता की स्ट्रेस येणं हे नॅचरल, ऍटलिस्ट त्याला आपण काय करतो, बेटर फेस तरी करायला लागतो. रेकग्नाइज करा एका सर्टन लिमिट नंतर ते खूपच वाढलंय की जे अनबिअरेबल आहे, मला जमत नाहीये, झोपच येत नाहीये किंवा त्याच्यामुळे माझी प्रोडक्टिव्हिटी खूपच कमी झालेली आहे, तर थोडस मग काउन्सिलिंग किंवा काहीतरी बोललं पाहिजे, कोणाशी तरी ते एक्सप्रेस करायला पाहिजे. अदरवाईज मला असं वाटतं तो पहिला टप्पा आहे जो रेकग्नाइज केला आणि नॅचरल आहे असं सांगितलं, मोस्ट ऑफ द लोकांचं तिथपर्यंत हे होत. आता बघा 2 टाईपचे लोक असतात स्ट्रेस आल्यानंतर. एक ज्यांचं स्ट्रेस मध्ये अभ्यास होतो, म्हणजे बिलकुल टेन्शन नसेल ना तर मग मी एकदमच असा मोकाट त्याच्यासारखं कुठेही पळत सुटतो. त्याच्यापेक्षा जर मला स्ट्रेस असेल की बाबा परीक्षा आहे, त्या टार्गेट मध्ये मी खूप चांगला अभ्यास करायला लागतो. दुसरं असं असतं की स्ट्रेस आला की माझी अल्टिमेट प्रोडक्टिव्हिटी कमी होते आणि मला ना ते टार्गेट प्रॉब्लेमॅटिक ठरतं. मला तुम्ही सांगितलं की मॉडर्न इंडिया करायचं आहे, पॉलिटी करायचं आहे, इकॉनॉमी करायचं, कधीपर्यंत करायचं? 24 मेच्या आधी करायचं, कारण ती डेट सर्टन आहे, बरोबर. मग काही लोक असे असतात की ती डेट समोर आली ना की मग अभ्यास होत नाही. पर्टिक्युलरली मला पण असं होतं की परीक्षा जवळ आली की नको वाटतं ते, मग काय वाचतोय हे समजत नाही, असं पण होतं. जर तुम्ही या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये असाल तर फार रिजिड राहू नका तुमच्या टाइम टेबलच्या बाबतीमध्ये. ठीक आहे की एवढ्या वेळातच एवढं करायचं आहे. बघा एक लक्षात घ्या, रिलॅक्स आणि आपण असं म्हणू की खूप रिजिड न राहता याच्या पुढच्या दिवसाचा अभ्यास करायचा. कारण युपीएससी प्रिलिमला डायरेक्टली कंटेंट इज इक्वल टू आउटपुट हे रिलेशन नसतं, त्याच्यावरतीच आपण काम करत राहतो, बरोबर. मग जर असं होत असेल की टाइम टेबलचं आणि टाइमचं प्रेशर येऊन माझी प्रोडक्टिव्हिटी कमी होत असेल तर थोडंसं काय राहिलं पाहिजे, टाइम टेबलच्या बाबतीत रिजिड नाही राहिलं पाहिजे, पण तसं फ्लेक्झिबल राहताना प्रोडक्टिव्ह पण राहिलं पाहिजे. म्हणजे मला काय म्हणायचं, मी ठरवलं समजा की पहिला सेशन माझा या विषयाचा असेल आणि नाही झाला त्याचा अभ्यास माझा, तर त्याचं फार काही टेन्शन घेण्याचं काम नाही. पण मग दुसरं काहीतरी करायचं म्हणून मला डोपामिनला बरं वाटेल, डोपामाइन सिक्रेट होईल असं एकदम शॉर्टकट निवडला.
असं पण नाही व्हायला पाहिजे. म्हणजे मी रील्स कडे गेलो, स्क्रोलिंग कडे गेलो, काय होईल, वाटेल बरं थोड्या वेळासाठी, पण परत नंतर काय येणार आहे, स्ट्रेसच येणार आहे. मग रिजिड न राहता फ्लेक्झिबल राहणं म्हणजे काय, तर तुम्हाला अशा गोष्टी छोट्या छोट्या करायच्या आहेत ज्या कदाचित मला मी ठरवलेलं 4 तासाचं इंटेन्स सेशन होत नाहीये, पण मी अर्धा तास पीवायक्यू बघत राहीन. कधी कधी असं होईल मी पीवायक्यू बघतोय ते पण मला कळत नाही नक्की मी काय बघतोय, पण मी बघत राहीन. मग मी पीवायक्यू बघत राहीन, मी आधीच्या दिलेल्या टेस्ट मधले काही प्रश्न जस्ट स्कॅन करेल. त्याने कदाचित तितका म्हणजे जितका अभ्यास माझा व्हायला पाहिजे तेवढा होणार नाही, पण मी अभ्यासाच्या ऍटलिस्ट काय होईल, जवळ राहीन. मी परत अभ्यासाच्या काय येणार आहे, जवळ येणार आहे. सो थोडी रिजिडिटी कमी करा. म्हणजे खूपच असं वाटत असेल की अरे हे ना जमतच नाहीये एवढ्या वेळामध्ये एवढं कंप्लीट करणं, तर त्याचं फार काही बॉदरेशन किंवा टेन्शन घेण्याची गरज नाहीये, लक्षात ठेवा. क्लिअर? सो तुम्हाला असं वाटत असेल तुम्हाला टेन्शन आलंय तर तुम्ही युनिक आहात वगैरे, असं काही नाही. सगळ्यांनाच इथे टेन्शन आलेलं आहे. काही लोक ते रेकग्नाइज करत नाहीत. म्हणजे मी एक मुलगा ओळखतो की तो म्हणायचा नाही मला टेन्शनच नाही आलेलं आहे, आणि युपीएससीच्या प्रिलिमच्या आदल्या दिवशी 3 वाजताच उठून बसला, झोपच येईना, असं फिरायला पण गेला 5 वाजता, कधी नव्हे ते. आणि मग परीक्षेच्या वेळेला काय होतं, त्याचा इम्पॅक्ट होतो. सो रेकग्नाइज करा. काय करता बरोबर, म्हणजे तुम्हाला टेन्शन आल्यानंतर काय करता, काय करता? एक तर आपल्याला आज लक्षात घ्यायचंय की शॉर्टकट शोधायचा नाहीये टेन्शनवरच. शॉर्टकट म्हणजे काय, रील्स बघितले, स्क्रोल केलं, काहीतरी हायपर मोटिवेशनल बघितलं, असं काहीही करायचं नाहीये. या पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्ही कमीत कमी चॅनल सबस्क्राईब केलेले असायला पाहिजे. हे येणारच असं कोणीतरी सांगणार असेल ना, तर त्याचं पहिल्यांदा अनसबस्क्राईब करायला पाहिजे. तो नालायक माणूस आहे, म्हणजे तो एक नंबरचा खोटारडा माणूस आहे, त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. ठीक आहे, असं काही येणारच वगैरे काही नसतं. एक गोष्ट सिंपल लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला असं वाटतं हे केल्यानंतर आपण प्रिलिम क्लिअर होणार, असं काही होणार नाही. म्हणजे ना आता सध्या हे झालं होतं एमपीएससी प्रिलिमचा मेन्सचा पेपर झाला होता, आणि त्यात ते एसएचे लगेच सगळे लोक आमच्या ह्याच्यातून एसएचा टॉपिक आला. आणि काय म्हणजे समजा टॉपिक मध्ये क्लायमेट असला आणि आमच्या टॉपिक मध्ये क्लायमेट असलं तर आमचं टॉपिक, आपल्याला काय वाटतं की भारी वाटतं ना की आमच्या ह्याच्यातून आलं वगैरे. कोणताही टॉपिक आला तरी मी त्याला फेस करू शकतो असा कॉन्फिडन्स देऊन अभ्यास करायला पाहिजे. आपला प्रिलिमचा बेसिस पण तो काय आहे की उलट अननोन पेपर आला व्हेरी गुड, म्हणजे खूपच चांगलं आहे माझ्यासाठी. येतंय लक्षामध्ये की असं नाही की हा प्रश्न येणार आहे, कुठलाही आला तरी मी त्याला फेस करण्याची ताकद ठेवतो, हे स्वतःला सांगायचं. ते एक स्ट्रेस मॅनेजमेंट मधलं महत्वाचं आस्पेक्ट आहे. कॉल विथ पॅरेंट्स और फ्रेंड्स, हे दुसऱ्यांना कशाला टेन्शन द्यायचं बरं तुमचं स्वतःच. बघा युपीएससी किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेचं ना एक स्वतःच एक सर्कल असतं. त्या सर्कलच्या बाहेर असलेली लोक कुणीही असो, मग तुमचे पॅरेंट्स असो काही असो, या सर्कल मध्ये काय चाललंय हे अंडरस्टँड करणार नाही. तुम्ही एक म्हणजे काय तुला काय धाड भरली, परीक्षाच तर आहे, हे समजून घेणं शक्य नाहीये. म्हणजे तुम्ही टेन्शन घेणं आणि त्यांना हे करताय. तर मला असं वाटतं की स्वतःच्या लेवलला थोडंसं शोधलं पाहिजे काय करायचं. म्हणजे मला असं वाटतं घरच्यांना फोन करणं, मित्रांशी बोलणं, लायब्ररी मधले मित्र आणि फॅमिली बनवून टाकणं, हा पुन्हा एकदा कम्फर्ट झोन शोधण्याचा प्रकार आहे. तुम्ही याच्या पुढे जर जास्त पार्किंग मध्ये किंवा आजूबाजूला दिसायला लागले तर तुम्ही कम्फर्ट झोन शोधताय. ते गरजेचं असतं. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूचे लोक आहेत ना, ते आपला स्ट्रेस ऍब्झॉर्बर असतात. म्हणजे की एका चहाला मी सोबत गेलो वगैरे, काही लोक म्हणतात नाही आता एकट्याने चाललं पाहिजे, नाही सोबत गेलं पाहिजे, पण मग ते किती वेळा, मी 5-5 वेळा चहाला जात असेल तर ते प्रॉब्लेमॅटिक आहे ना. चहाला जेवताना आपण काय करतोय, एकमेकांशी बोलतोय, तो स्ट्रेस ऍब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न करतोय, तर दॅट इज अ गुड साईन. पण बरं एकदा त्याच्यावरती किती राहायचं, रिलाय राहायचं, स्वतःच्या लेवलला काहीतरी मेकॅनिझम डेव्हलप करायला पाहिजे.
तर असं काही आहे का मेकॅनिझम तुमचं स्वतःच? ताणून झोपतो वगैरे असं काही? फार परत काय झोपून घेतो. पुन्हा एकदा मला अभ्यासापासून दूर नाही जायचंय बघा. हं? लिहून काढतात, काय प्रॉब्लेम आहे अजून? म्हणजे अँगर मॅनेजमेंटचा हे असतो बघा, की क्रोधाचं व्यवस्थापन कसं करायचं. तर काही लोक म्हणतात क्रोधच येऊ देऊ नका. तुम्ही माणूस असाल तर राग येणार, बरोबर. अँगर मॅनेजमेंट काय प्रकार आहे, आलेल्या अँगरला कन्स्ट्रक्टिव्ह वेनी हे करणं, म्हणजे की तो बाहेर पडला पाहिजे. फक्त तो काय करताना दुसऱ्या कोणाला तरी मारणार नाही, तुम्ही स्वतःला काहीतरी प्रॉब्लेमॅटिक होणार नाही, या पद्धतीने करायला पाहिजे. तसंच स्ट्रेस हा मॅनेज व्हायला पाहिजे. स्ट्रेस येणारच नाही यासाठी काहीतरी तुमच्याकडे टेक्निक असेल तर युपीएससीच्या प्रिलिमच्या दिवशी तुमचं काय अवस्था होईल हे तुम्हाला बघायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो बघा, कुठल्याही टेस्टच्या आधी प्रेशर फील करा. ते फील केलं तर 24 तारखेला काय होईल, आपण बेटर मॅनेज करू शकतो. सो स्ट्रेस हा मॅनेज करायचा असतो. स्ट्रेस हा डिनाय करायचा नसतो किंवा तो येणारच नाही यासाठी काम नसतं करायचं. आणि लक्षात घ्या, तुम्हाला जर ताण येतोय, स्ट्रेस येतोय, तर दॅट इज अ गुड साईन. याचा अर्थ तुम्ही सिरियसली अभ्यास करताय. तो कोटा फॅक्टरीमध्ये तो सांगतो ना की क्यों परेशान है, क्यों दुखी है, क्योंकि वो सिरियस था. सिरियस होता म्हणून त्याला त्रास होतोय ना पास न झाल्याचा. जर मला नसतं समजा टेन्शन आलं तर याचा अर्थ मी तितका सिरियस नाही त्या प्रोसेसच्या बाबतीमध्ये. म्हणजे मला टेन्शन येत आहे, ती परीक्षा जशी जशी जवळ येते तसं, याचा अर्थ मी प्रोसेसला धरून सिरियस आहे. दॅट इज अगेन अ गुड साईन. म्हणजे स्ट्रेस येणं ही पण चांगली साईन आहे. फक्त एवढंच मी म्हटल्याप्रमाणे ती माझ्या प्रोडक्टिव्हिटीला हॅम्पर नाही करायला पाहिजे. ठीक आहे. मग काय काय वे आउट काय आहे, की म्हणजे असा वे आउट की जो माझी एनर्जी एक्झॉस्ट करणार नाही, मला डायव्हर्ट करणार नाही, माझी प्रोडक्टिव्हिटी इतकी हॅम्पर करणार नाही की पुन्हा स्ट्रेस येईल. काय करता येईल? आता प्रिलिमची सवय लागली आपल्याला, पुढे उत्तर असतं, पण काही दिवसांनी मेन्सची तयारी करायची तेव्हा उत्तर जनरेट करायचं असतं, बरोबर. कुठला तरी देश दिलाय की ज्याचे काही माहित नाही तरी त्याच्याबद्दलचे भारताचे संबंध लिहायचे असतात. तर स्ट्रेस मॅनेजमेंट वरती काय करणार तुमच्याकडे काय उपाय आहे का? काय करता बरं स्ट्रेस आला की काय करते? नाही, पण असं झालं की ना मला ना ते श्वासच घेता येत नाहीये, इतकं टेन्शन आलंय की ते पेपर पण बघवत नाहीये, मग मी काय करायचं? हम्म. हम्म. बरं, काय मेकॅनिझम आहे आपलं? तर तसं काही नाही. अरे म्हणजे काहीतरी असेल ना, मी जास्त खातो, मी जास्त झोपतो. हम्म. बघा, जर तुम्ही मोबाईल बघताय तर असं काहीतरी बघायला पाहिजे जे तुमची पुन्हा अभ्यासाला हे करेल, पण ते होत नाही सहसा, बरोबर. त्यामुळे मोबाईल सारखा ऑप्शन थोडासा बाजूलाच ठेवला पाहिजे. स्वतःशी बोलते, गाणं बोलते, गाणं ऐकणं असेल, हेडफोन टाकले आणि आणि एक ते एक करायचं बरं का, ते हेडफोन घालून कुठं फिरायचं नाही. तर ओके, ते एकदम फालतू गोष्ट आहे. म्हणजे जर कुठली चेंज करायची असेल ना तर ती पहिलं ते हेडफोन घालून कुठं फिरायचं नाही. लागणार असेल, गरज असेल तर हेडफोन वापरता येतो. ते काय येण्यासारखं म्हणजे ह्याच्यात घालून फिरायचं? हे सतत इतकं महत्वाचं तुम्हाला, म्हणजे काही फोन आला की असं पळतात, त्यांना फॉर्मच भरू दिला नाही पाहिजे. लायब्ररीतून जे पळतात ना फोन आल्यानंतर वगैरे, फॉर्मच नाही. एक मिस झाला, 2 मिस झाला, काय फरक पडतो? हेडफोन असा किती वेळ लागणार आहे आपल्याला? ते असल्या गोष्टी बाजूला ठेवायच्या, बिनकामाचं टाइमपास करणारे उपकरण ठेवायचे नाही.
मोबाईल पण अभ्यास करताना बॅगेमध्ये असला पाहिजे, तो नंतर जेव्हा लागेल काही आणि तुम्ही म्हणाल की सर्च करायला वगैरे लागतो, तर आधी पुस्तकातले प्रश्न बरोबर आण आणि मग सर्च करा. बरोबर, नेटवरचे इंटरनेटवरती बरंच नॉलेज आहे, पण आपलं आधी पुस्तकातलं चुकते ना, ते आधी बरोबर आणूया. ठीक आहे, घरच्यांना सांगा की असं कुठल्याच ठिकाणी मी जात नाही खाणीत काम करायला की मी काहीतरी माझ्यावरती अपघात वगैरे होण्याची शक्यता आहे. तसं काही झालं तर हे अल्टरनेटिव्ह नंबर द्या, तुमचे टाइमपास करणारे मित्रांचे नंबर देऊन ठेवा की हे टाइमपास करतात, हे फोनवरती असतात, यांना तुम्ही फोन करू शकता. माझा अभ्यास महत्वाचा आहे, कारण हेच घरचे नाही झालं तर नंतर तुम्हाला बोलणार आहे. त्यावेळेला कुणी काय काय असं हे नसतं, प्रेम भावना बिवना तसलं काही हे नसतं. ठीक आहे, 1-2 दिवस म्हणतात टेन्शन घेऊ नका, नंतर ते टॉन्ट वगैरे बसायला सुरुवात होते. सो थोडस रुथलेस राहा, म्हणजे या पुढच्या 1 महिन्यामध्ये. म्हणजे काही लोक आता गिव्हअप करण्याच्या स्टेजमध्ये आहेत, त्यांना मी सांगेन बघा, कितीही काही म्हटलं तरी वर्क इज बेस्ट अँटी डिप्रेशन. काम करण्यानेच ताण कमी होतो. म्हणजे या केसमध्ये खास करून युपीएससीच्या, तुम्ही अभ्यासापासून दूर गेला तर ताण वाढणार आहे ना. अभ्यास हाच आपला अँटी डिप्रेसंट असायला पाहिजे. 100 ते 1 पर्यंत रिव्हर्स काउंट करते. रितेश फक्त हसतो वाटतं, म्हणजे त्याने स्माइलचा हे पाठवलं. ते काही असू शकतं बघा, तुमच्या केसमध्ये डान्स करणं असू शकतं, बरोबर, तुमच्या केसमध्ये गाणं बोलणं असू शकतं. तर तुम्हाला असं वाटतं माझा हा डान्स कोणी बघू नये, तर तुम्ही बाथरूम मध्ये वगैरे नाचू शकता. छोट्या गोष्टी, एक स्मॉल वॉक, मी म्हटलं 6 वाजता वगैरे, म्हणजे पुण्यातल्या ह्या उन्हात तुम्ही जाऊ शकत नाही, बरोबर, प्रिलिमच्या जागी दुसरीकडेच आपल्याला कुणातरी न्यावं लागेल, अशी अवस्था आहे. सो एक छोटा वॉक केला, पळायचं बिळायचं नाही, बरोबर, वॉकच करायचं, स्वतःला जपलं पाहिजे. स्मॉल वॉक असेल, गाणं असेल, छोट्या छोटे मेकॅनिझम शोधा की जे म्हणजे त्या मुवमेंटला फक्त मला काय करायचं असतं. बघा, मला टेन्शन आलंय, मी मूवी बघण्याच्या ह्याच्यात जाणार आहे, मोबाईलवरच्या 3 तास जाणार आहे, त्याच्या जागी 5 मिनिटांमध्ये काय होईल याचा विचार करायला पाहिजे. एक सिंपल फॉर्म्युला आहे 5 मिनिटाचा, म्हणजे जो मेन्सच्या वेळेला पण मी सांगत असतो. म्हणजे जर समजा मी एखाद्या टॉपिक वरती ना डाटा शोधायला लावला, तर काही लोक म्हणतात की ना त्याच्या रिलेटेड डाटा मिळतच नाही, किंवा जो तुम्ही म्हणताय मायक्रो डाटा वगैरे मिळतच नाहीये, तर त्यावेळेला एक थंब रूल अप्लाय करायचं, फक्त अजून 5 मिनिटं काय करायचे, सर्च करायचे. कारण मिळत नाहीये ह्या अवस्थेला 99% लोक थांबणार आहेत, बरोबर. माझं पाठांतर होत नाहीये, माझा अभ्यास होत नाहीये, मला टेस्ट मध्ये मार्क येत नाहीये, मला टेन्शन आलंय, माझं आता काही होऊ शकणार नाही, या अवस्थेला थांबणार आहेत ना. 5 मिनिटं आपण एक्स्ट्रा थांबून बघायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की आपण डायव्हर्ट होतोय, काही होत नाही, 5 मिनिटाचा रूल अप्लाय करा, आणखी 5 मिनिटं करून बघू काय होतंय. येतंय लक्षात? जोरात ओरडा, काही प्रॉब्लेम नाही, फक्त लायब्ररीत नका, म्हणजे जोरात ओरडू शकता तुम्ही. एखादा शब्द तुमच्या ह्याला ठरवू शकता तुम्ही की हे मला हे करायचंय, बाहेर येऊ द्या त्याला. हे साधी गोष्ट आहे बघा, नंतर ते प्रॉब्लेमॅटिक ठरत. काय म्हणजे कसं ओरडणार अथर्व? अशा वेळेला ना सायन्स नाही वर्क होत, अशा वेळेला जादू टोणे वगैरे वर्क होतात. काय ओरडणार? पार्लमेंटरीच ठेवा, आणि असं पण अनपार्लमेंटरी पण नको ते, त्याचा परत गिल्ट येतो नंतर. माझा एक कीवर्ड होता 1 महिना परीक्षेच्या आधी, तो आपोआपच अलर्ट म्हणजे सुरू व्हायचा आपोआपच, म्हणजे असं न सांगता वगैरे वगैरे. एनी गेसेस?
काय असेल असा? काय? जय बजरंगबली. तो होता बचाव. मी रूम मध्ये जोरात ओरडायचो, सगळे घाबरायचे आणि लगेच 5 मिनिटात अभ्यास करायला बसायचो. म्हणजे त्या बचावनेच बचाव होतो असं काही मला म्हणायचं नाही, पण ते काय होतं, टेन्शन आलंय, रेकग्नाइज करा, इट इज नॅचरल, आणि कशा तरी मार्फत ते काय करायचंय, बाहेर हे करायचंय. माझं गाणं वगैरे काही चांगलं नाहीये, त्याच्यामुळे मी ऍटलिस्ट एवढं ओरडू तरी शकतो. सो टेन्शन येणं ही स्वाभाविक प्रोसेस आहे, खास करून प्रिलिमचं जे नेचर आहे ना त्या कंटेक्स्ट मध्ये. कारण काय, ते ना 2 तासात तुम्हाला जज करणार आहे तुमच्या वर्षभराची मेहनत. त्यामुळे टेन्शन आणि जे स्ट्रेस आहे ते पार्ट अँड पार्सल असणार आहे. त्यामुळे पहिला स्टेप काय, की बाबा नॅचरल आहे आणि मी ते रेकग्नाइज करणार आहे, आणि याच्यावरती एक सिंपल वे आउट शोधणार आहे माझ्या स्वतःच्या लेवलला, जो मला अल्टिमेटली प्रोडक्टिव्ह ठेवायला मदत करणार आहे, रॅदर दॅन मला अभ्यासापासून दूर जाणार. म्हणजे समजा मी खूपच आता मी परीक्षेची तयारी करतोय, मला खूपच टेन्शन आलेलं आहे, तर कदाचित मॉडर्न इंडियावरचं गांधी नावाचं मी मूवी बघेन, आणि कदाचित मॉडर्न इंडियाची माझी रिव्हिजन व्हायला मदत होईल. सो तो पण वे चालू शकतो. येतोय लक्षात? नंतरचं महत्वाचं रिझन आहे स्ट्रेस येण्यासाठी, जे तुमच्या मोस्ट ऑफ द कंटेक्स्ट मध्ये रिझन असणार आहे तुमच्या स्ट्रेसचं, ते आहे आपण आपल्या टाइम टेबलच्या बाबतीमध्ये प्रॅक्टिकल नसतो. म्हणजे ना, अचानकच आपल्याकडून अपेक्षा वाढतात की ज्या वर्षभरात नसतात, की मला एवढं सगळं कंप्लीट करायचंय, जे प्रॅक्टिकली पॉसिबल नसतं. मी टाइम टेबलच असं डिझाईन केलेलं असतं की जे काय होणार नाहीये, फुलफिल होणार नाहीये. त्याच्यामुळे जर ते टाइम टेबल प्रॅक्टिकल नसेल आणि खूपच आयडियलिस्टिक असेल आणि पूर्ण नाही झालं तर काय येणार आहे, स्ट्रेस येणार. त्याच्यामुळे जर तुम्हाला याच्या पुढच्या दिवसांमध्ये स्ट्रेस मॅनेज करायचा आहे, तर शॉर्ट टार्गेट ठेवले पाहिजे, रॅदर दॅन मोठ्या गोष्टींचा विचार. मी दिवसभरात हे करणार, यापेक्षा पुढच्या 2 तासात माझा हा प्लॅन ऑफ ऍक्शन असणार आहे, किंवा 2 तासात मला हे काम करायचंय, याच्यावरती माझा जास्त फोकस असेल. काही गोष्टी बाजूला राहणार आहेत, होणार कंप्लीट नाहीयेत, याचा पण आता अंदाज तुम्हाला आला पाहिजे. काही गोष्टी नाही होणार, जर समजा माझा एखादा विषय आहे त्यातलं खूपच राहिलेलं आहे, तर ते कम्प्लीट करणं हे प्रॅक्टिकली जर पॉसिबल नसेल तर ते बाजूला ठेवलं पाहिजे. 3 ते 4 विषय चांगले अभ्यास केलेले असतील तर प्रिलिम क्लिअर होते. सो त्याचा प्रश्न नाही. आता काही लोक म्हणतात की मार्क आल्यानंतर माझे मॉडर्न इंडियाचे प्रश्न चुकले म्हणून मला मार्क्स आले नाहीत, माझे आर्ट अँड कल्चरचे चुकले. ते बाजूला ठेवा. 180 मार्काचा पेपर कन्सिडर करा, त्यात किती आले तुला, त्यात आले का तेवढ्या पर्सेंटेजनी, याचा विचार व्हायला पाहिजे. ठीक आहे, सिंपल. मी आता किती मार्कांवरती आहे, किती माझे डिझायर्ड मार्क्स आहेत, त्या मार्कातलं गॅप प्रॅक्टिकली मी कसा भरून काढू शकतो, याचा विचार जास्त व्हायला पाहिजे. आयडियल वेनी नाही, प्रॅक्टिकल वेनी मी तो गॅप कसा भरून काढू शकतो याचा विचार असायला पाहिजे. येतोय लक्षात? त्यामुळे आता आज संध्याकाळी तुम्ही एक ऍक्टिव्हिटी करू शकता, अशा गोष्टी की ज्या मी आता बाजूलाच ठेवणार, जे पॉसिबल नाहीये. की ठीक आहे की हा तुम्ही किती म्हटलं ते महत्वाचं आहे, माझं आता नाही झालेलं आहे, मी ते बाजूला ठेवेल. जर त्या नॉन निगोशिएबल नसतील तर पॉलिटीच्या बाबतीत आपण तसं करू शकत नाही, इकॉनॉमी बेसिकच्या बाबतीत आपण तसं करू शकत नाही. पण तुम्ही म्हटलं आर्ट अँड कल्चर मधले काही टॉपिक आहेत, आता माझे होणार नाहीत, मी बाजूला ठेवू. कॉस्ट बेनिफिट नाहीये तितकं आणि प्रॅक्टिकल पॉसिबल नाही. ठीक आहे, तुम्हाला जर स्ट्रेस कमी करायचा असेल तर जिथे जिथे शक्य आहे तिथं कन्फ्युजन टू क्लॅरिटी जायला पाहिजे, स्पष्टता असायला पाहिजे की काय
जिथं मी कन्फ्युज आहे तिथे मी कसा क्लिअर राहील. बघा, मी आधी 2-3 दिवसांपासून तुम्हाला सांगतोय की आपल्याला याच्या पुढे 3 टाईपचे प्रश्न बरोबर आणायचे. एक, जे आपण केले त्यातले बरोबर आले पाहिजे. आता माझ्यासाठी बेसिकचे डेफिनेशन काय आहे? जे मी केलंय ते करणं. दुसरं, सिच्युएशनल अवेअरनेसचे लॉजिकल इलिमिनेशनचे प्रश्न बरोबर आणणं. एक लक्षात घ्या, जितकं काम आपण त्या गोष्टींवरती केले तितकं ऑल इंडिया लेवलला फार रेअर लोकांनी केलेलं आहे, हे स्वतःला समजवा. ठीक आहे. लॉजिकल इलिमिनेशनचे बरेच सेशन घेतले जातात, लॉजिकल इलिमिनेशनच्या बऱ्याच ट्रिक्स सांगितल्या जातात, पण ज्या पद्धतीने आपण त्याला अप्रोच केलेला आहे तसं रेअरली केलं जातं. ठीक आहे. म्हणजे जे आपण प्रश्न विचारतो ना की हे वर्क होईल का लॉजिकल इलिमिनेशन तिथे, तर आपला जो प्रिमाइस आहे त्या लॉजिकल इलिमिनेशनचा तोच असा आहे की जो काय होणार आहे, वर्क होणार आहे. आपण लँग्वेजच्या बेसिसवरती बोलतोय, एक्झामिनरच्या माइंडसेटचा बोलतोय, सो ते वर्क होणार आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे, हे डोक्यात ठेवलं पाहिजे. क्लिअर? आणि असं नाहीये की आपण ते 8 दिवसात शिकलोय, 10 दिवसात शिकलोय. आपण जानेवारी पासून तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करत आलेलो आहे. सो त्याच्यावरती आता तुमच्या थॉट प्रोसेस वरती तुमचा काय निर्माण झाला पाहिजे, विश्वास वाढला पाहिजे. तर थोडा स्वतःचा सेल्फ बिलीफ डेव्हलप करायला सुरुवात करायला पाहिजे. तर हे दुसऱ्या टाईपचे प्रश्न आहेत. पहिले मी जे केले त्यातून प्रश्न, सिच्युएशनल अवेअरनेसचे प्रश्न, या 2 वरून प्रिलिम निघते. तिसरा टाईप आहे की जिथे मी आता समजा थोडे एफर्ट दिले तर +2 होण्याचे चान्सेस आहेत. एखादा टॉपिक, इन्व्हायरमेंटल ऑर्गनायझेशन्स, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स, कंट्रीज सराउंडिंग एखाद्या पर्टिक्युलर सी बॉडीज किंवा कंट्रीज सराउंडिंगच्या आहेत त्या केल्या तर +2 मिळू शकतात. फक्त म्हणजे हे काय कन्सिडर करायला पाहिजे, केकवरची चेरी. मला +2 मिळवण्यासाठी ते काय करू शकतात, मदत करू शकतात. तर याच्यावरती थोडासा फोकस व्हायला पाहिजे. आले लक्षात? सो पुन्हा एकदा, जर तुम्हाला असं वाटत असेल की मी थोडं टार्गेट पासून डिव्हिएट होतोय आणि मला त्याची भीती वाटायला लागलेली आहे, तर कम्फर्ट शोधू नका. तुम्ही परत एकदा कम्फर्ट शोधलात तर त्याच ट्रॅप मध्ये फसाल. प्रिलिमचे पेपर देण्याचं बंद केले आणि प्रिलिम पास झाले अशा एकाही माणसाला मी ओळखत नाही. ठीक आहे. तुम्ही म्हणाल काही लोक आहेत की ज्यांनी प्रिलिमचे टेस्ट दिलेले नाहीये वगैरे दिलेले नाहीत, तर आधीच आपण मौतके कुव्यामध्ये उतरलोय आणि त्याच्यात आधीच अनसर्टिनिटी आहे. अजून किती अनसर्टन करायच्या गोष्टी याचं स्वतः लेवलला हे ठेवा. ठीक आहे. सो जर स्ट्रेस असेल, जर वाटत नसेल की वे आउट सापडत नाहीये, तर बोला. ठीक आहे. तुमच्या आजूबाजूला बसणारे तुमचे मित्र, तुमचे मैत्रिणी यांच्यापेक्षा ते बेटर अंडरस्टँड करणारा माणूस इथं उभा आहे. ठीक आहे. तुम्हाला सल्ले देणाऱ्या माणसांपेक्षा बेटरच सल्ला तुम्हाला मी देईन. हे पर्टिक्युलरली काही लोकांच्या याच्यामध्ये ऑब्झर्व करून मी सांगतोय. ठीक आहे. मी सभ्य आहे म्हणून नाव घेऊन बोलत नाही, पण हे अशा गोष्टी करू नका. म्हणजे काय होतं बघा, परीक्षेच्या एकदम हे आल्यानंतर, परीक्षा झाल्यानंतर जेव्हा थोड्या थोड्या मार्काने प्रिलिम जाते आणि 1 वर्ष थांबावं लागतं. एक मुलगा होता आपल्या याला की त्याला ना जीएस ला सतत चांगले मार्क यायचे, सतत चांगले यायचे, फक्त एवढंच की खूपच स्ट्रेस घ्यायचा. आणि सीसॅट, मग त्यात स्ट्रेस मध्येच त्याला काय वाटलं की सीसॅट गेला. पुढच्या वर्षी रिझल्ट आला, 0.34 मार्क्सनी जीएसचा पेपर गेला होता, सीसॅट निघाला होता. 0.34 मार्क्स 1 वर्षानंतर कळतं ते पण की 0.34 मार्क्सनी गेली. सो ते अवॉइड करा. जर मी एखादी गोष्ट सांगतोय तुम्हाला ही महत्वाची आहे, ती महत्वाची आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल की पेपर लिहिताना टेन्शन येतं, मला पण टेन्शन आलं ना सोडवताना, तो पेपर चेक करताना तर अजूनच टेन्शन आलं. तर ते येणारच आहे ना, ते नॅचरल आहे. ही मी म्हणून मला सांगतो की प्रिलिमची प्रोसेसच अशी आहे. तुम्ही मला विचारलं की अशी कोणती प्रिलिम होती की मी जी कॉन्फिडेंटली जाऊन दिलंय, तर अशी कोणतीच प्रिलिम नव्हती. मला आठवते 2019च्या प्रिलिमला मी सकाळी मला काही सुचतच नव्हतं. ते मॉडर्न इंडियाच्या शॉर्ट नोट बनवल्या होत्या. मला वाटायला लागलं की अरे मी ह्या कधी बनवल्या, दिसतच नव्हत्या त्या. त्यावेळेला मी स्वतःला सांगितलं की बघा, अख्ख्या खानदानात युपीएससीची परीक्षा देणारा आपण पहिलंच आहे, बरोबर. त्यामुळे अख्ख्या खानदानात आपल्याला जज करणारं दुसरं कोणी नसायला पाहिजे. त्यांनी आपल्याला नाही सांगायला पाहिजे तू पास झाला वगैरे. हीच मोठी अचिव्हमेंट आपली. आपण परीक्षा द्यायला चाललो. आणि मी त्या दिवशी एक जबरदस्त काम केलं. तिथं एक्झाम सेंटरला जाऊन स्वतःचा एक सेल्फी काढला
मोठा दिवस आहे आपला, बरोबर. परीक्षा म्हणजे एवढ्या खानदानात आपण पहिल्यांदा परीक्षा द्यायला आलोय. दिले का तुमच्या खानदानात कोणी परीक्षा UPSCची? मोठी गोष्ट आहे ना. सेल्फी काढला आणि त्यावेळेला बाकीच्या लोकांना ऑब्झर्व केलं, त्यावेळेला लय भारी वाटलं की लोक टेन्शन मध्ये कसे दिसतात हे दिसायला लागलं. मग म्हटलं आपलं टेन्शन कमी झालं. तर त्यामुळे एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतर मी म्हटलं होतं बघा त्या टेस्टच्या वेळेला की 30 मिनिटं कसे मॅनेज करताय, त्यावेळेला माझं एक पर्टिक्युलर हे होतं, मी ते कॉफीवाले चॉकलेट घेऊन जायचो, उगाच आपलं चाखायला सुरुवात करायची आणि दुसऱ्यांना मस्त ऑब्झर्व करत बसायचो मी कसा टेन्शन मध्ये आहे. म्हणजे कसं असतं इंडियन मेंटॅलिटी आहे बघा ती, आपण किती खड्ड्यात आहे यापेक्षा दुसरे किती खड्ड्यात आहे त्यांनी जास्त बरं वाटतं. म्हणजे मी एका सोबत परीक्षेला गेलो होतो, म्हणजे अत्यंत हुशार मुलगा होता तो, म्हणजे दाखवायचा तरी हुशार आहे खूप म्हणून. तर त्यांनी फोनवरती, म्हणजे आम्ही चाललो होतो कॅबनी परीक्षेला आणि त्यांनी आईला फोन केला, म्हटलं आज काहीतरी चांगलं वाच. म्हटलं बरं कसले घर आहे त्यांचे, म्हणजे चांगलं वाचण्याची वगैरे संस्कृती दिसते. वाच म्हणजे काय, पोथी वाच. याचा पेपर होणार तिकडे 2 तास आणि याची आई तिथं पोथी वाचणार. मग आईलाच पाठवायचं पेपरला. मला लक्षात आलं का हा बाबा टेन्शनचा हा असे वेगळे प्रकार आहेत, बाबू बोवा इकडे जाणार आहे, त्यापेक्षा आपलं टेन्शन काय कमी आहे. मी कधीच सीसॅटच्या त्या GS आणि सीसॅटच्या गॅप मधले कधीच झोप काढणं वगैरे असा प्रकार केला नाही. मी एकच केलं, लोकांना ऑब्झर्व करणं. पेपर सोपा गेला कोण म्हटलं, पेपर अवघड गेला श्वास गुदमरला असं कोण म्हटलं. लोक असे ना डेस्परेटली ट्राय करतात त्या 2 तासामध्ये 1 तास मला झोप मिळू दे, आणि त्या डेस्परेशन मध्ये झोप येत नाही. सीसॅट यामुळे निघत नाही की आपल्याला सीसॅट मध्ये ते अप्रोच करता येत नाही, यासाठी की GS सोबत गेलेला असतो. दुसऱ्यांना ऑब्झर्व करा, आजूबाजूला बघा. हा माझ्या आयुष्यातला मोठा दिवस आहे, अपॉर्च्युनिटी आहे, हे स्वतःला सांगा. बघा एक शब्द, एक वाक्य स्वतःच्या लेवलला सांगा, फार फार तर काय. जर मी फेल झालो तर फार फार तर काय, बरोबर, काही. पण पास झालो तर, पास नाही झालो तर फार फार तर काय, यापेक्षा पास झालो तर काय, कुठलं जास्त बेटर आहे इमॅजिन करायला, याचा विचार करा. जितकं टेन्शन वाढेल तितकं तुमच्या बॉडी लँग्वेज मधून मला हे करायचंच आहे असं स्वतःवरून जास्त वाटलं पाहिजे. म्हणजे जसं की मी 2019च्या प्रिलिमच्या आधी स्वतःला सांगायचो की मला प्रिलिम मध्ये पहिले यायचंय, आणि दुसरं असं मी कंटाळलोय आता हे गोल 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 करून, मला आता मेन्सचे पेपर द्यायचे. मी इमॅजिन करतोय स्वतःला की मी 25 मेला एसेचा पेपर लिहिणार आहे. मी इमॅजिन करतोय की 21 ऑगस्टला मी काय करणार आहे, एसेचा ऍक्च्युअल UPSCचा पेपर लिहिणार आहे. ते इमॅजिन करा ना, ते बेटर आहे. टेन्शन आल्यानंतर त्याच्यावरती तो वे आउट जास्त बेटर आहे. क्लिअर. सो टेन्शन आलंय, वेल अँड गुड, चांगली साईन आहे. फक्त त्याच्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी डाऊन होणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही परीक्षेपासून दूर जाणार नाही, याची काळजी घ्या. ठीक आहे. एखादी टॉपिक करायचा आहे नाही करायचं आहे करंट अफेअरचं, जसं की आम्ही त्या दिवशी बोललो की आता या टॉपिक नंतर करंट अफेअर करायला पाहिजे का, मी त्याला म्हटलं नको करूस. इन्व्हायरमेंट IRचं झाल्यानंतर नको करूस, पण एखादी गोष्ट महत्वाची आहे ती मी सांगेन तुम्हाला की करायलाच पाहिजे म्हणून. सो त्याच्या बाबतीमध्ये थोडस तुम्ही काय करायला पाहिजे, नीट विचार करायला पाहिजे, आपण जे करतोय ते बरोबर करतोय का. शॉर्टकट शोधू नका. एखादी गोष्ट करू नका पण ती करण्याचं शॉर्टकट शोधू नका. टेम्पल आर्किटेक्चर हा टॉपिक माझी स्वतःची नोट्स तुम्हाला देऊन मी कंप्लीट करू शकलो असतो. आपण कशातून केला, त्या NCERTच्या फाईन आर्टच्या प्रॉपर चॅप्टर मधून केला. का होतं, कारण जेव्हा तुम्ही प्रॉपर वेनी जाता रॅदर दॅन शॉर्टकट, त्यावेळेला कॉन्फिडन्स डेफिनेटली बूस्ट होतो. जी गोष्ट कॉन्फिडन्स बूस्ट होणार आहे त्या गोष्टी करायला पाहिजे. येतंय लक्षात. म्हणजे काही लोक आता मार्क कमी आल्यानंतर पेपर दाखवत नाहीत, डिस्कशनला येत नाही, त्यांनी मार्क वाढणार आहेत का, त्यांनी मार्क वाढणार आहेत का. आणि एक गोष्ट स्वतःच्या लेवलला लक्षात ठेवा, टेस्ट बुडवून डिस्कशन बुडवून 2 तासात तुम्ही काय फार 30 मार्क हा होणार नाही. ठीक आहे. त्या 2 तासात असं काहीतरी वेगळं आतापर्यंत वर्षभरात नाही झालं आणि ते आपण करून टाकणार आहे.
मेन म्हणजे आपला प्रॉब्लेम कुठे आहे तो आयडेंटिफाय केलाय का आपण याचा विचार करा. बरोबर ना, की पॉलिटीचे बऱ्यापैकी बरोबर आले, 3 चुकले तर प्रॉब्लेम आहे ना तो. 3 प्रश्न चुकणे म्हणजे 8 मार्क. म्हणजे 8 मार्क माझे कुठून यायला पाहिजेत? पॉलिटी मधूनच यायला पाहिजेत. मग दुसऱ्या विषयाचा विचारच कुठे करायचा? सो तुमच्या लेवलला प्रायोरिटी ठरवा, त्या प्रायोरिटी पासून डेव्हिएट होऊ नका. आता तुम्हाला असं वाटेल की नाही, डिस्कशन मध्ये काय होतं की ते जास्त वेळ चालतं, मग माझा वेळ जातो. त्या डिस्कशन मधले स्पेसच यासाठी दिले की तुमची थॉट प्रोसेस डेव्हलप व्हावी. जे आपण विचारतो ना, इथं काय विचार केला, इथं काय विचार केला, तो त्यासाठीच आहे. ते 2x मध्ये 1.5x मध्ये होत नाही. येतंय का लक्षामध्ये की पर्पज काय आहे त्या डिस्कशनचा हे समजून घ्या. माझा एक सेल्फ डायलॉग व्हायला पाहिजे, मी एक माझी स्वतःची थॉट प्रोसेस डेव्हलप व्हायला पाहिजे, जी अल्टिमेटली मला कधी मदत करेल? 24ला. म्हणजे एक तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. मेन्सच्या बाबतीमध्ये काही मुलं विचारतात, आम्ही सुरुवातीच्या टप्प्यात बघून उत्तर लिहिली पाहिजेत का? म्हणजे मॉडेल आन्सर आहेत, मी ते बघून लिहिले तर माझ्याकडे काय होईल? ऍटलीस्ट चांगले मॉडेल आन्सर माझे पाठ होतील. मला सांगा, परीक्षेच्या दिवशी तुम्ही बघून उत्तर लिहिणार आहात का? जर परीक्षेच्या दिवशी बघून उत्तर लिहिणार नाहीये, तिथं ऑन द स्पॉटच उत्तर तयार तुम्हाला करायचं आहे, तर आत्ता तोडकं मोडकं का होईना माझं ऑन द स्पॉट उत्तर तयार होणारीच मेथोडॉलॉजी वर्क व्हायला पाहिजे. म्हणजे ना, या वर्षी आता एमपीएससी मेन्सला त्यांनी ना एक सायक्लॉन वरती प्रश्न विचारला. काहीतरी कुठल्या तरी सायक्लॉनचं नाव होतं GS1 मध्ये. मला त्या आता रिसेंट कुठलं सायक्लॉन आलं कोणतं, काहीतरी शक्ती का काहीतरी होतं, आठवत नाही मला एक्झॅक्टली. आता त्या सायक्लॉन वरती प्रश्न होता. बघा, मला ना त्या प्रश्नाचं उत्तर समजा माहिती नाही तरी सुद्धा, आता हे परत एकदा प्री नंतरची हे आहे बोलणं आहे, पण मेथोडॉलॉजी आहे ना. काय मेथोडॉलॉजी आहे? ग्लोबल क्लायमेट चेंजमुळे, टेम्परेचर इनक्रीज झाल्यामुळे सायक्लॉनची फ्रिक्वेन्सी अरेबियन सी मध्ये वाढली, कारण त्यांनी दिलं होतं अरेबियन सीचं रेफरन्स तिथं प्रश्नातच. हे माझं काय झालं? इंट्रोडक्शन झालं. त्यापैकीच एक हा शक्ती नावाचा सायक्लॉन आहे. येते लक्षात? मला नाही माहिती शक्ती सायक्लॉन बद्दल, पण मी काय सांगतोय, ग्लोबल क्लायमेट टेम्परेचर राईज मुळे अरेबियन सी मधले सायक्लॉन वाढले, आणि त्यातलाच एक तो. पद्धतशीर खोटं बोलण्याची पण एक पद्धत असते. मग ती कधी डेव्हलप होणार आहे? जेव्हा आपण रिअल टाइम मध्येच तशा प्रकारचा विचार करणार आहोत. लॉंग टर्म अल्टिमेटली परीक्षेला काय वर्क होणार आहे याचा विचार करायला पाहिजे. स्क्रीन पासून बाजूला राहा, तुमचं पुस्तक तुम्ही जे केले त्याच्या जवळ राहा. डायलॉग एस्टॅब्लिश करा. ठीक आहे, मगाशीच मी म्हणजे त्याला एक उदाहरण सांगितलं. नो कॉन्फिडन्स मोशनला रिझन द्यावं लागत नाही. कशाचं? की काय बेसिस आहे बरं या नो कॉन्फिडन्स मोशनचं? वाचतानाच सांगा की अविश्वासाचं कारण सांगितलं जात नाही, बस अविश्वास आहे. हा डायलॉग मी तिथं सांगेन, छोटं काहीतरी बोलेन, तर ते लॉंग टर्म लक्षात राहत. सो तुम्ही जे केलंय ते आणखी प्रोएक्टिव्हली करा, ते आणखी चांगलं करा. प्रिलिम यामुळे जात नाही की तुम्ही एका पर्टिक्युलर टॉपिक केलेलं नाही, ती यामुळे जाते की तुम्ही जे केलंय ते चांगलं केलेलं नाही. सो जे केलंय ते आणखी चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला डाऊट असेल मी करंट अफेअर नाही केलेलं वगैरे, त्याच्यावरती प्रिलिम रिलाय नाहीये. येतंय लक्षात? सो थोडस रिजिड कमी राहायचंय टाइम टेबलच्या बाबतीत, फ्लेक्झिबल राहायचंय, पण अनप्रोडक्टिव्ह राहायचं आणि प्रोडक्टिव्हच राहायचं. ही मोठी अपॉर्च्युनिटी आहे. 1 महिना आहे, तो मी 45 दिवसांचा पण करू शकतो. माझ्याकडे जर 30 दिवस आहेत ना परीक्षेला, ते मी 45 दिवस करू शकतो. मी नॉर्मल जो अभ्यास करतोय त्यापेक्षा जास्त अभ्यास करायचा. 5-5 मिनिटांमध्ये प्रोडक्टिव्हिटी शोधली पाहिजे. मग काही मुलं एकदमच इंटरेस्टिंग उत्तर द्यायची. ते मला लायब्ररीत उशीर होतो की रूम मधले ते आंघोळीसाठी रांग असतात. अरे नंतर जा ना, आंघोळ संध्याकाळी कर, रात्री कर, 2 दिवसांनी कर. म्हणजे काय बाबा, असं स्वच्छतेचा हाच गांधींनंतर आणि स्वच्छ भारत मध्ये मोदींनंतर हाच. तुम्ही जेव्हा तुमच्या वेळेला किंमत द्याल त्यावेळेला तर रूम मधले पण किंमत द्यायला लागतील. हा टाइमपास करत नाही त्यावेळेला तुम्हाला ते स्कॅपगोट करणार नाहीत की बाबा चल फिरून येऊ. सो स्वतःच्या ह्याला काय द्या? वेळ द्या, व्हॅल्यू द्या. अजून काय स्ट्रेस मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये?
झोप येण्यासाठी असा टॉपिक जो लवकर झोपवतो तोच शेवटी शेवटी घ्यायला लागा. बघा आता असं काही वेळेला होणार आहे की वाचता वाचतानाच ना ते एक्झॉस्टिंग फील होतं, वाटतच नाही वाचावं असं, टेन्शन, परत एकदा ते टेन्शन हवी होतं, बरोबर. त्यावेळेला पुन्हा एक आपला पहिला सिंपल थंब रूल अप्लाय करायचा. 5 मिनिटं वाचून बघू. आपला ब्रेन ना खूप जबरदस्त गोष्ट आहे. त्या इव्होल्युशनरी याच्यामधून त्याला गोष्टी जितक्या सिंपल होतील तितक्या आवडतात. म्हणजे तुम्ही सांगायला लागले ना पाठ दुखते अभ्यास करवत नाही, तर तो लगेच तुम्हाला रोज पाठ दुखवायला लागेल. सिंपल काय फॉलो करायला पाहिजे? 5 मिनिटाचं रूल. काही नाही, बसायचंच आहे बाबा तुला. येतोय लक्षात? सो पहिल्यांदा तर ते 5 मिनिटाचं हे करा. दुसरं, अशा गोष्टी शोधा की ज्या थोड्याशा रिलॅक्स करतील पण परत अभ्यासाकडे घेतील. मी म्हणतो PYQ हा बेस्ट कोर्स ऑफ ऍक्शन आहे सध्याच्या दिवसांमध्ये. घेऊन बसा फक्त. PYQ वाचत बसा, त्याची लँग्वेज वाचत बसा, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये वेळ गेला. बघा आपण आय थिंक 2023चा पेपर त्या दिवशी डिस्कस केला. 40 प्रश्न होते सिच्युएशनलचे, 40 जे बरोबर येण्यासारखे होते. बाकीचे जे चुकतील वगैरे ते तर पकडलेच नाहीत आपण. म्हणजे मला जर 60-70% मार्क त्यातून येणार असतील तर ती ऍक्टिव्हिटी मी किती रिगरसली करायला पाहिजे याचा थोडा विचार करा. आणि मोनोटोनस नका करू, थोडंसं प्रोएक्टिव्ह हे करा. जरी ही प्रिलिमची फेज असली तरी तुमच्याकडे पेजेस असले पाहिजे, ब्लँक पेजेस सोबत. सतत तुम्ही स्क्रिबल करताय, ऍक्टिव्ह राहण्यासाठी हे करताय, त्या स्टेजला असायला पाहिजे. ठीक आहे. ही UPSC ही खर्चिक प्रक्रिया आहे बघा. पानं बिनं वाया जात असतील तर जाऊ दे. ठीक आहे. आणखी खूप झोप येते. थोडस एका जागेवरती कमी बसा. एक सेशन रूम मध्ये प्लॅन करा. एक सेशन थोडासा आपण मध्ये मध्ये चालायला लागलो, मी वाचलं, हातामध्ये काय एक एक गोष्ट तुम्ही करू शकता बघा. मी काय केलं, माझं एक समजा 50-55 मिनिटाचा सेशन ठेवला आणि त्या सेशन मध्ये मी काय केलं, काही गोष्टी स्क्रिबल केल्या एका पेजवरती की यातल्या महत्वाच्या आहेत, प्रिलिम मध्ये विसरण्यासारख्या आहेत, मिस होऊ शकण्यासारख्या आहेत, पटकन अशा स्क्रिबल केल्या. हे पेज घेतलं आणि थोडंसं एक राऊंड मारलं. ठीक आहे. म्हणजे आपले तेच निगेटिव्ह मित्रांसोबत बस बोलण्यापेक्षा, तेच आपल्यासारखेच टेन्शन मध्ये आलेल्या लोकांसोबत बोलण्यापेक्षा ते केलं आणि पुन्हा बसलो. तर थोडी जागा चेंज करा. एकाच ठिकाणी बसण्यापेक्षा एक सेशन रूम वरती नक्की प्लॅन करता येतो. जेवणामध्ये तसे चेंजेस करून बघा. आणि त्याचं उत्तर काही चहा पिऊन वगैरे मिळत नाही बघा झोपेवरती. मी कधीच लायब्ररीमध्ये बसून चहा कधीच प्यायलेलो नाही. म्हणजे त्यात ते काही हे नाही. केवढी मोठी अर्थव्यवस्था चहाची वाढवली स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी. अलर्ट राहण्यासारख्या गोष्टी करायला पाहिजे. म्हणजे मी PYQ बघतोय, चालत बघतोय, काही वेळेला क्लासरूम मध्ये बसून अभ्यास करा, काही वेळ तुमच्या लायब्ररीत बसा, काही प्रॉब्लेम नाही. काही एक 10-15 मिनिटं प्रोडक्टिव्हली एक नॅप घेतली आणि प्रोडक्टिव्हिटी वाढणार असेल तर ती घ्या. फक्त एवढंच त्यात काळजी घ्या की याच्या पुढे आपण या फेज मध्ये साधारण नाही झोपणार. सीसाईडला जरा 3 तास दिलेत मी, अलर्ट जास्त वेळ आपल्याला तिथं राहायचं. सो या फेज मध्ये झोपणार नाही, या फेज मध्ये खाणार नाही, याची काळजी घ्या. छोटी गोष्ट आहे बघा. काय होतं की जर समजा तुम्हाला या वेळेला नाश्ता करायची, या वेळेला झोप येण्याची सवय असेल तर तुमचं बायोलॉजिकल क्लॉक त्यावेळेला सेट असतं. 2020ला मी एक्सपिरियन्स केलं होतं की घरी लॉकडाऊन मध्ये होतो, तर घरी असताना इथं जशी नाश्त्याला 2 इडल्या मिळतात छोट्याशा, तशा भेटत नाहीत घरी. बरोबर बरोबर ना.
मग त्यावेळेला आपण नाश्त्याची चांगली सवय लागते. आणि मोदीने सांगितलं होतं बाहेर बेर पाडायचं नाही, घरात राहायचं, खात राहायचं. मग मी ते फॉलो केलं. एक 10 वाजता 2020च्या प्रिलिमच्या वेळेला पोटातून इतका जोरात आवाज आला भूक लागल्याचा, कारण बायोलॉजिकल क्लॉकला ती काय झाली होती, सवय झाली होती. सो सवय लावा की या पिरियड मध्ये तरी मी काय राहीन, ऍक्टिव्ह राहीन. झोप येते पण झोप लागत नाही. मोबाईल बाजूला ठेवा, ठीक आहे. तुम्ही एक्झॉस्ट झालेला असाल तर मोस्ट प्रोबेबली झोप येतेच, ठीक आहे. तरी पण असं एखादं पुस्तक, असं एखादं सोर्स की जे तुम्हाला लवकर झोप आणू शकतो त्याच्याकडे. आर्ट अँड कल्चर आहे, जिओग्राफीच्या एनसीईआरटी आहेत. तुम्हाला जे वाटत असेल ते एक पकडा, ज्याने आपण लवकर झोपेपर्यंत झोप. पण मोबाईल कुठल्याही परिस्थितीमध्ये बघा, रूम मध्ये गेल्यानंतर ना, तुम्ही लायब्ररीतून गेल्यानंतर अभ्यास करावासाच वाटला पाहिजे. म्हणजे इव्हन झोपायला जाईपर्यंत ना मी काहीतरी हातात घेतोय याचा, आणि ते पॅड वगैरे, लॅपटॉप वगैरे काय ठेवा, बाजूला ठेवा. थोडीशी फिजिकल याच्याशी काम करा. एक्झॉस्ट झालेले असाल तर झोप नक्की येते. रात्रीचं जेवण कमी केलेलं असेल तर नीट जेवा. त्यामुळे थोडस एक असं पुस्तक घेऊन बसा की जे काय करेल तुम्हाला लवकर झोप आणू शकतं. पुस्तकासोबत झोपल्याचा एक चांगलाच आनंद असतो. आता हे एक गोष्ट लक्षात घ्या की ना, असं स्वतःला सांगणं की एक्झामसाठी ना झोप खूप गरजेची आहे, झोप खूप महत्वाची आहे, हे बंद करा. म्हणजे ते जितकं तुम्ही सांगाल ना झोपणं गरजेचं आहे, झोपणं गरजेचं आहे, तितकं ते अवघड होतं झोप लागणं. म्हणजे एक्झामच्या आदल्या दिवशीला इमॅजिन करा, ती आपण खूप प्रयत्न करतो लवकर झोपण्याचा, लवकर हे करण्याचा, ते होत नाही. त्यापेक्षा ते नॉर्मल हे करा. स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये मी ते रविवारच्या ह्याच्यात पण सांगितलं होतं की काहीतरी ऍबनॉर्मल होतंय असं स्वतःला सांगणं थोडंसं थांब. ऍबनॉर्मल किंवा आपण म्हणून एक्सेप्शनल काहीतरी वेगळं आपल्यासोबत होतंय. मी अचानकच काय केले, फ्रुट्स खायला सुरुवात केली, मी अचानकच देवळात जायला सुरुवात केली, तर देवाला पण लक्षात येईल ना की बाबा हे फ्रॉड आहे म्हणून, बरोबर. सो हे काय स्ट्रेसच्या साईन आहेत बघा. जे तुम्ही नॉर्मली करत नाही आहात ते तुम्ही करायला लागले तर तुमची बॉडी रेकग्नाइज करते की हे काय आहे, स्ट्रेस इंड्यूस करण्याचं साईन आहे. तर ते जितकं नॉर्मल राहील ना तितकं नॉर्मल राहायला पाहिजे. म्हणजे सिंपल गोष्टी की ज्या मी 24 तारखेला कपडे घालणार आहे तेच मी रविवारच्या टेस्टला खायला सुरुवात करेन. त्या दिवशी काहीतरी मग सदरा पायजामा, नेहरू जॅकेट वगैरे असं काही नाही घालणार आहे ना आपण. सो त्या गोष्टीमध्ये कम्फर्टेबल व्हायला सुरुवात करा. मी त्या दिवशी जी नाश्ता करणार आहे तो नाश्ता आतापासूनच करायला सुरुवात करा. याने काय होईल की ऍटलिस्ट ती गोष्ट ती फॅमिलियर होईल. आदल्या दिवशी काय करणार, मग ते मॉडर्न इंडियाचं झाल्यानंतर मला लक्षात आलं की हा हिस्ट्री सारखा विषय शेवटी थोडासा स्ट्रेस इंड्युसिंग राहू शकतो. आपल्याला थोडंसं काय करायला लागणार आहे, लाईट गोष्ट घेऊन बसावं लागणार आहे. तर त्यामुळे संध्याकाळचं सेशन प्रिलिमच्या आदल्या दिवशी नंतर मी मॉडर्न हे पॉलिटिक्स ठेवलं. सो तुमच्या लेवलला ते पण फिक्स असायला पाहिजे, तुम्ही कशा पद्धतीने ते अप्रोच करणार आहात. मग आतापासूनच शनिवारची संध्याकाळ ही संध्याकाळपासून पॉलिटी सोबत घेतलेलं आहे आणि त्यातच झोपलो असं असायला पाहिजे. पण खूप ना स्वतःला सांगायची गरज नाहीये की झोपच लागली पाहिजे आणि झोप नाही झाली तर वाटच लागली, प्रॉब्लेमच झाला, हेच झालं तेच झालं. काही नाही, एखाद्या दिवशी नाही झोपलो तर काही फार वाईट होत नाही, बरोबर. ट्रिपला कसे 2 वाजता झोपून 4ला उठतो आपण, बरोबर. सो तसं काही नसतं. ते जितकं स्वतःला सांगाल ना की झोपच पाहिजे, स्ट्रेसच नको, तेवढं जास्त टेन्शन येतं आणि तेवढी झोपेपासून दूर जायला सुरुवात होते. तुम्हाला मी सांगितलं ना की ते एका प्रिलिमच्या आधी आमच्या सगळ्या रूम मधल्याने ठरवलं की हा आता ना चांगलं सात्विक काहीतरी जेवायचं. तर ते पुण्यातल्या एका ठिकाणी गेलो, तिथं असं वाटतं मेलेत लोक आणि तिथं मेलेल्या ठिकाणी जेवतात, इतकी शांतता होती ती. आम्हाला त्या शांततेच टेन्शन आलं. म्हटलं नाही, आपलं नॉर्मल जे चाललंय ते जेव. काही असं
जे तुमचा नॉर्मल रुटीन आहे त्याच्यापासून डेव्हिएट होणारं बिहेवियर काय नसायला पाहिजे. त्यामुळे असे एक्झॉस्ट व्हा दिवसभरात की झोप आपोआप लागेल. तुमचा दिवस प्रोडक्टिव्ह झाला तर आपोआप झोप लागते. बरोबर. त्या 1 मेच्या एका दिवशी ना ते हे होतं, पाणी फाउंडेशनचं श्रमदान होतं. ते फावडा बिवडा घेऊन हे करायचं होतं. माझा एक मित्र होता, तो क्लिनिक होतं त्याचं इथे पुण्यामध्ये, आणि आम्ही दोघं गेलो होतो. दुपारी 1 वाजेपर्यंत त्याचं क्लिनिक ओपन केलं नाही, इतकं झोपलो होतो आम्ही 2 मेला. कारण खरंच श्रमदान झालं होतं ना. एवढं थकलो होतो की 1 वाजेपर्यंत ते क्लिनिक लोक ठोकून परेशान झाले तरी कोणी उठलं. याचा अर्थ आपण म्हणजे आपण कमी थकतो. थकल्यानंतर आपोआप झोप यायला लागते. स्पेस देऊ नका जेव्हा तुम्हाला झोप येत नसेल त्यावेळेला. स्पेस कशाची? आता माझं कसं होणार, माझं काही होणार की नाही, असा विचार करण्यापेक्षा हातात एखादं पुस्तक घ्या. ठीक आहे. ते रिकामं घर, शैतानाचं घर जे सांगितलेलं आहे ते काही, जितकं तुम्ही स्वतःला स्पेस द्याल, विचार करायला स्पेस द्याल, तितकं प्रॉब्लेमॅटिक होतं ते. आणखी काही प्रश्न? एक शेवटचं स्ट्रेस मॅनेजमेंटच्या कंटेक्स्टमध्ये बघा, स्ट्रेस येणं हे चांगलं आहे असं मी तुम्हाला सांगितलं. इट इज अ साइन की आपण या प्रोसेस बाबत सिरियस आहोत. पण ना, इतकं पण ते स्ट्रेस वाढवण्याची गरज नाही की आपली पर्सनॅलिटी, आपली हेल्थ त्यांनी काय होईल, डिस्टर्ब होईल. आता तुम्हाला काही गोष्टी खूपच महत्वाच्या वाटतील, त्या खरंच तितक्या महत्वाच्या नसतात. ठीक आहे. सो हे ज्या प्रोसेसला आपण खूपच अटॅच आहोत, एका लेवलची डिटॅचमेंट पण त्याच्यापासून पाहिजे. म्हणून मी म्हटलं होतं फार फार तर काय हा पण असायला पाहिजे. फार बघा, प्रिलिम ही थोडीशी बेफिकीर असण्याची परीक्षा आहे. मी म्हणतो त्याला ना, आता ऑस्ट्रेलियन माइंडसेट लागतो की ते बेफिक्रीच असते. ती बेफिक्रीतून आलेलं ऍग्रेशन. तुम्ही खूपच कॉशियस झाले, खूपच टेन्शन मध्ये आले, खूपच स्वतःला सांगितलं या टेस्टला आपल्याला सिंपल थॉट प्रोसेस वाले प्रश्न चुकवायचे नाहीत, असं बिलकुल सांगू नका. या बसा, प्रोसेस फॉलो करा. कारण ज्या पण एकदा तुम्ही काय करताय, सिंपल थॉट प्रोसेस वाले प्रश्न चुकवायचे नाही. याचा अर्थ मी सिंपल थॉट प्रोसेस वाले प्रश्न चुकवतो, हे पुन्हा पुन्हा स्वतःला सांगतो. मी सिली मिस्टेक करणार नाही, याचा अर्थ तू सिली मिस्टेक करतो हे स्वतःला सांगतो. सो असं काही करू नका. आय एम हिअर टू डॉमिनेट. मी डॉमिनेट करणार आहे, ते डॉमिनेट करण्याचं काम करून बाहेर जाणार आहे. जे होईल ते होईल. स्वतःला खूप साऱ्या सूचना परीक्षेच्या आधी देण्याचं टाळा. त्यामुळे या पुढच्या संडेला सकाळपासून काहीही वाचायचं नाही, रिलॅक्स राहा. एखादा शो असेल जो तुम्हाला एकदम शांतता देणारा असेल, रिलॅक्स करणारा असेल, तो बघा. 10-15 मिनिटाची कॉमेडी जी तुम्हाला थोडा श्वास घ्यायला मदत करेल. ठीक आहे. मी चुका कमी करणार आहे, मी राऊंड प्रॉपर फॉलो करणार आहे, मी टाइम मॅनेजमेंट चांगलं करणार आहे, मी चुका करणार नाहीये थॉट प्रोसेसवरती. परीक्षेमध्ये होऊ देत. त्याच्या आधी जितकं सांगाल तितकं ते काउंटर दिसायला लागतं. जे लेक्चर लाईव्ह असतं ते लेक्चर ऍपवरती तसंच अपलोड होतं. ठीक आहे. सो फार काही असं इम्पॉर्टन्स त्याला हे करू नका. स्ट्रेस हा असा फॅक्टर आहे की ज्याला तुम्ही कसं मॅनेज करता याच्या पुढचे दिवस त्याच्यावरती ठरणार आहे. आतापर्यंत तुम्ही जो काही अभ्यास केलाय तो तुमच्यासोबत राहणार आहे, पण त्याला युटिलाइज कसं करायचं बघा. एखाद्या दिवशी ना तुम्ही थोडे रिलॅक्स असाल, क्लॅरिटी असेल,
तर कुठले कुठले लॉजिक कुठे वर्क होतात. मी हे कुठेतरी वाचलं होतं, क्लिक होऊन जातं ते. पण एखाद्या दिवशी तुम्ही टेन्शन मध्ये असाल तर ते नाही लक्षात राहत, ते येत नाही, बरोबर. सो ते हे करा. आणि बेसिकली प्रिलिम मध्ये कॉन्सन्ट्रेशन ही क्वालिटी लागते. ज्या गोष्टी तुम्हाला डिस्ट्रॅक्शन कडे नेतील त्यापासून थोडस बाजूला राहा. ठीक आहे. डिस्ट्रॅक्शन अवॉइड करायला पाहिजेत ऍट एनी कॉस्ट, कारण अल्टिमेटली ते 2 तासामध्ये असं उसणं आणता येत नाही की ना मी अग्रेसिव्ह होणार आहे. ते रोजच्या अभ्यासात अग्रेशन असायला पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन 2 तास पाहिजे, ते रोजच्या अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन असायला पाहिजे. तर ते कशामध्ये दिसायला लागतं, पेपरमध्ये दिसायला लागतं. ठीक आहे. आणखी काही? सो टेन्शन घेणार का? येस, डेफिनेटली घेणार. नाही म्हटलं तरी ते येणारच आहे, बरोबर. फक्त आपण काय करणार आहे, त्याला मॅनेज प्रॉपर करणार आहे की ते नॅचरल आहे, रेकग्नाइज करणार आहे. काहीतरी एक कोड वर्ड यूज करा, कुठला तरी एक हुक स्टेप इंट्रोड्यूस करा, जी माझा डान्स असा असेल की जो मला काय करेल, त्याने ठरवली पण वाटतं हुक स्टेप आकाशनी, जी मला काय करेल, रिलॅक्स करण्यासाठी मदत करेल. ठीक आहे. मी सतत म्हणतो प्रिलियमला तो ऑस्ट्रेलियन माइंडसेट पाहिजे. काय काय बरं बेसिकली ते बघितलेत का ते त्यांचे प्लेअर कधी अशी वेड्यासारखी चिंगम वगैरे खात येतात, कॉलर अशी वरती केलेली असते, त्याचा काय फायदा होतो फारसा? पुन्हा एकदा बॉडीला सिग्नल भेटत नाही की अग्रेसिव्ह राहायचं आहे, हे करायचं आहे. येतंय लक्षात? त्या अग्रेशननी या त्याच्या पुढच्या टेस्टला मी परत परत ते सांगतोय. ओके. तो टेन्शन घेणार, पण ती माझी प्रोडक्टिव्हिटी वाढवायला मदत करेल अशा पद्धतीनेच काय करणार आहे, घेणार आहे. क्लिअर? पुढच्या आपल्या टॉपिक कडे जायचंय, मनी अँड बँकिंग. त्याच्या आधी पुन्हा एकदा काही प्रश्न असेल तर विचार.